नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे पासून वाहतुकीसाठी होणार खुला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार 1 मे रोजी ध्वजवंदन. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा 4 आणि 5 मे रोजी सुवर्ण महोत्सव सोहळा कार्यक्रम. कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांची माहिती. आणि गणराज ग्रुप आयोजित भव्य नाईट जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात. 20 संघांनी घेतला सहभाग. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून घाटातील तीव्र वळणं, धोकादायक चढउतार टाळता येणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आशियातील सर्वात मोठ्या बोगद्यांपैकी एकातून प्रवास करण्याची संधी यामुळे मिळणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुकर आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा अनुभव देणारा ठरणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी आणि आव्हानं आली, मात्र सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजनबद्ध कामामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्न आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राउंड इथं ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली
नियोजन बैठक पार पडली। या बैठकीत विविध विभागांच्या समन्वयानं कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विश्वजित गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली टप्पा गाठलेल्या या महाविद्यालयाचा हा सोहळा येत्या 4 आणि 5 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली। अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाला यंदा 50 वर्ष झाली। त्यानिमित्तानं समारोपाचा कार्यक्रम आम्ही 4 आणि 5 तारखेला घेतो। प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपादजी नाईक अध्यक्ष आमचे येतीलच, पालकमंत्री उदयजी सामंत, किरण सामंत, नितेशजी राणे आणि पुण्याचे चितळे बंधू उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे या कार्यक्रमाला काही समारोहाला आणि काही उद्घाटनाला येणार आहेत। त्यानिमित्तानं आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जेव्हा 11वीचा अभ्यासक्रम संपून 10वीचा अभ्यासक्रम आला तेव्हा त्या मुलांचं ज्युनियर कॉलेजची व्यवस्था त्या काळात पहिल्यांदा नव्हती। त्यामुळे 1976 साली 75 साली हा अभ्यासक्रम सुरू झाला आणि आपण 76 साली ज्युनियर कॉलेज सुरू केलं। त्याला आज 50 वर्ष होत आहेत। जवळजवळ आपल्याकडे 3000 मुलं ज्युनियर कॉलेजला आता शिकत आहेत। अनेक कोर्सेस, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे अनेक कोर्सेस वेगवेगळ्या माध्यमातून आपण सुरू करतोय। आपल्या ह्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला यावं असं आवाहन मी करतोय। आम्ही बऱ्याच जणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही पत्ते नसतात, काही माणसं रत्नागिरीच्या बाहेर मुलं आहेत, तर सगळ्यांनी आपल्या माध्यमातून आमंत्रण जाऊन यावं आणि आपण सर्वांनी यावं म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे। धन्यवाद। या पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, सुवर्ण महोत्सव समन्वयक प्राध्यापक वैभव कानिटकर आदी उपस्थित होते। कसा म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा खरं म्हणाल तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही विचार केलात तर हे तोट्यातलं गणित होतं। अनेक ठिकाणी सुरू झालेले कोर्सेस अनेक ठिकाणी बंद पडले, पण विद्यार्थ्यांची सोय हा एक मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून अरुअप्पा जोशींनी, त्या काळचे कार्याध्यक्ष, त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला आणि आपण म्हणूया नेटानं मुलांच्या हितासाठी आपण हे ज्युनियर कॉलेज चालवलेलं आहे। आता आपण ज्युनियर कॉलेजची आणि सिनियर कॉलेजची सगळी बिल्डिंग नवीन करतो आहोत। आपल्याला PM उषा या योजनेखाली 5 कोटी रुपये मिळालेले आहेत। अजून निधी येतोय, आपलं कामही चालू आहे आणि जवळजवळ आता आपण 16 कोटीची नवीन बिल्डिंग कॉलेजची बांधायला सुरुवात केली आहे। कारण आता अभ्यासक्रमाप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट हा नवीन भाग सुरू करायला हवा। अनेक कोर्सेस सुरू केलेत। आपण BBA MBA चालू केलं आहे आणि BPA म्हणजे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट याला आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे। कारण आपल्याला माहीत आहे दूरदर्शन आणि मनोरंजन हे खूप मोठं क्षेत्र आता निर्माण झालं आहे। त्याच्याकरता आपण यावर्षी ते सुरू केलं आहे आणि त्यालाही आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। 50 वर्षाचा अभ्यासक्रम आणि आजचा अभ्यासक्रम काय बदल जाणवत येतो? अभ्यासक्रमाचा बदल म्हणजे आता ऑटोनॉमस आपलं कॉलेज झालं आहे। आता त्यामुळे आता सगळं क्रेडिट त्याचे मार्क हा पॅटर्न बदलतो। मुलांचे आता फक्त डिग्री घेऊन बाहेर पडणार नाही, तर त्याचं कौशल्य विकास होणं, त्याच्यात प्रत्येकाला मनुष्य येताना तो एक गॉड गिफ्ट घेऊन येतो आणि ते उघडण्याचं काम त्याचे कष्ट, विद्यार्थी आणि पालक हे मिळून करायला लागतात। याकरता आता आपला भर आहे आणि त्या मुलांनी बाहेर पडताना आपल्या पायावर मी नोकरी करणारापेक्षा मी नोकरी देणारा होईन या उद्देशाने आता आपल्या कामाची वाटचाल चालू आहे।
रत्नागिरीतील गणराज ग्रुप आयोजित भव्य नाईट जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। या स्पर्धेचं उद्घाटन राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी किरण रेड्डीस तसंच भगवती देवी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी रत्नागिरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगारडे, संदीप कीर, सूर्यकांत मोंडकर, शशिकांत साळवी, आशिष सुर्वे, प्रदीप साळवी, वीरेश मयेकर, अमित लांजेकर, मिलिंद मोरे, सिद्धेश लाखण, शैलेंद्र पुजारी तसंच गणराज ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गणराज ग्रुपतर्फे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। मध्ये स्वागत करत आहोत। लेडी साहेब, आपण प्रतिवर्षी आम्हाला या स्पर्धेला सहकार्य करत असता, आपली उपस्थिती त्याबद्दल सुधाकर मोंडकर सर, प्रत्येक पर्वामध्ये आपलं हे प्रेम, आपलं सहकार्य, आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत झालंय आणि नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवती चषकचाही अनुभव थरार आपण आवर्जून इथे उपस्थित राहिला। आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आम्हाला लाभला, त्याबद्दल गणराज ग्रुप आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय। आपलं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला खूप सारे शुभेच्छा। त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आम्ही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। सर यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आम्ही यांचं इथे स्वागत करत आहोत। साळवी काकांसारखे मार्गदर्शक आम्हाला प्रत्येक पर्वामध्ये लाभत असतात, आमच्या सोबत। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 20 संघांचा सहभाग असून रत्नागिरीतील व्हॉलीबॉल क्षेत्रात ही स्पर्धा मानाची चॅम्पियन ट्रॉफी म्हणून ओळखली जाते। या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना संधी मिळावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गणराज ग्रुप सातत्यानं कार्यरत राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही गणराज ग्रुपतर्फे करण्यात आलं आहे। नमस्कार, आज गणराज ग्रुपतर्फे 2026 साली ही व्हॉलीबॉलची चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही भरवलेली आहे। ह्या ट्रॉफीचं आमचं 4थं वर्ष आहे आणि आज हे 4थं वर्ष अविरतपणे आम्ही ही जी ट्रॉफी भरवतोय त्याचा उद्देश एकमेव असा आहे की आज ही जी ट्रॉफी आहे त्यात ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्रीडा भावना एक साकारली जाते आणि अनेक नवीन खेळाडू या उदयाला येतात। आज व्हॉलीबॉलसाठी आज आम्हाला बाहेरून असं ऐकायला येतं की ही पूर्ण जी ट्रॉफी आहे ती व्हॉलीबॉलचा वर्ल्ड कप असं म्हटलं जातं आहे। तर हा एक आमचा विजय आहे यामध्ये आणि ही अशीच ट्रॉफी आमचा संपूर्ण गणराज ग्रुप अविरतपणे चालू ठेवेल। या सर्व जे ट्रॉफीसाठी जे आम्हाला सन्माननीय ज्या सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी या ट्रॉफीतर्फे आमच्या गणराज ग्रुपतर्फे आभार मानतो आणि आमचं हे आज श्रीदेव भैरी जुगाई यांच्या आशीर्वादाने अशीच ट्रॉफी आमची पुढे कायमस्वरूपी चालत राहावी हे आमचं
उद्दिष्ट आहे आणि ह्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा अशी मी पूर्ण रत्नागिरीकरांना विनंती करतो. बरोबर बॅक साईडला आणि सेंटरच्या बरोबर फ्रंट साईडला ड्रॉप केला गेला हा पॉईंट जो पॉईंट येऊन जातोय प्लेन सर्व्हिसने पाहायला मिळाले. बंटी अभी अटॅकिंग झोन मध्ये ड्रॉप करतोय. शानदार आहे. खरे खरे प्लेस यस या भी पुटे ड्रॉप करायचा प्रयत्न सक्सेसफुली आहे. डन करतोय. इस पहले इस सेट को जीतने के लिए बीच मैदान में ये संघर्ष जारी है. बहुत ही अच्छा स्टैंड किया. स्मैश लगाना चाहते नहीं. उतने चतुर थे बाबर जिन्होंने ब्लॉक किया और पॉइंट मिलेगा महालक्ष्मी कुमार बाव टीम को. जरूरी है तो हर कदम पर आपको अच्छा खेल करना होगा और कहीं भी किसी भी गलती को नजरअंदाज नहीं किया जाएगा. बैकलिप देखने को मिली. अनुभव की थोड़ी सी कमी जरूर है इस समय तेज प्रकाश अलीमोड़ी के पास, लेकिन जिस तरीके से उभर कर आ रहे हैं आने वाले समय में बड़ी टीमों को शिकस्त देने का दमखम रखते हैं. अच्छा स्मैश लगाया था. बहुत ही अच्छे तरीके से स्वप्निल लेकिन को स्टैंड किया. प्लेस करना था. चतुराई यही है जहां पर ताकत काम नहीं कर. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे पासून वाहतुकीसाठी होणार खुला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार 1 मे रोजी ध्वजवंदन. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा 4 आणि 5 मे रोजी सुवर्ण महोत्सव सोहळा कार्यक्रम. कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांची माहिती. आणि गणराज ग्रुप आयोजित भव्य नाईट जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात. 20 संघांनी घेतला सहभाग. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.